आज आपण गव्हाच्या पिठापासून आणि बेसनपासून छान अशी मुलांना खाण्यासाठी, मुलांना डब्यासाठी किंवा आपण घरात नाश्त्यासाठी करण्यासाठी रेसिपी बघणार आहोत, बेसनची कचोरी. तर चला आपण रेसिपी पाहूया. आज आपण आपल्या गव्हाच्या पिठापासून बेसनची कचोरी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला साहित्य पाहूया. आपल्याला पहिलं एक वाटी मोठी पीठ आहे गव्हाचं, 1-1.5 वाटी. आणि हे जिरं आहे, हे चवीनुसार मीठ, आणि आपल्याला तेल लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आधी जिरं घालूया थोडंसं. हे बघा, आपल्याला मैद्यापासून जर बनवायची नसेल कचोरी, तर आपण गव्हाच्या पिठापासून एकदम साध्या सोप्या पद्धतीत आणि चटपट आणि पटकन होणारी रेसिपी आपण बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये मी 1-1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये जिरं थोडंसं टाकलेत नॉर्मली, आणि हे मी चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालते. आणि ह्याच्यामध्ये मी आता तेल ॲड करणार आहे. हे बघा, मी जे तळलेलं तेल आहे, तळून राहिलेलं जे तेल आहे ते मी गाळून ह्याच्यामध्ये यूज करते. मी स्वयंपाकामध्ये ते यूज करते. आपलं म्हणजे तेलसुद्धा काय म्हणतो आपण, जास्त खराब होत नाही किंवा नाश होत नाही. बघा, हे मी 1 चमचा आणि हे अजून 1 चमचे आणि अजून एक आपण घेणार आहोत. हे मी असं 3 चमचे ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. आता हे आपण एकसारखं असं मिक्स करायचं ह्याच्यामध्ये. आणि हे आपण ह्याच्यामध्ये आता थोडं पाणी घालून थोडं पाणी ॲड करून ह्याच्यामध्ये हे आपण छानसं, आपण जसं कणिक मळतो तसं हे मळून घ्यायचं. आणि 10 मिनटं हे मळल्यानंतर आपण त्याला झाकून ठेवून टाकायचं. हे बघा, हे छानसं असं माझं पीठ मळून झालेलं आहे. बघा, असं मऊ आहे थोडंसं. आणि ह्याला आपण मळल्यानंतर तेल लावून घेतलेलं आहे. आता हे आपण 10 मिनटं हे काय करायचं, आपण असंच सोडून द्यायचं. बघा, हे झाकून ठेवायचं. आणि मी हे जे कणिक आहे, गव्हाचं पीठ आहे, हे मी 1-2 लोकांसाठी घेतलेलं आहे. म्हणजे 1-2 डिश त्याच्यामध्ये होते, पुऱ्या. आणि त्याच्यामध्ये एकदम चटपटीत, आणि तुम्ही नाश्त्यालासुद्धा ही रेसिपी करू शकता किंवा मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही हे पटकन होणारी रेसिपी आणि 2 दिवस टिकणारी आपण ही रेसिपी बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण कणिक मळून घेतली आणि हे पीठ आता आपण 10 मिनटं झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण त्याचं जे सारण आहे त्या कचोरीमध्ये, तर ते सारणाचं आपण साहित्य आणि त्याची रेसिपी बघूया. हे बघा, जी बेसनची कचोरी आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य, ह्याच्यामध्ये हे 1 वाटी बेसन घेतले, चवीनुसार मीठ, ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून चिरून घेतली, हे आलं 5-7 पाकळ्या, ते आम्ही जरा दबवून घेतलेत, हे आल्याचा तुकडा आहे, हे मी खिसून टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे आपली साधी तिखट लाल आपण जी भाज्यांना वापरतो घरातली, ती 1-2-3 चमचे मी घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. हे गरम मसाला 1 चमचा मी घेतला आहे पोह्याचा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला घालू शकता. तर चला आपण ह्याचं सारण तयार करूया. तर ह्याच्यामध्ये आधी आपण 1-2 चमचे तेल टाकणार आहे. हे बघा, तेल टाकणार आहे आपण. मी आधी ही जी कढई आहे ते मी गरम करायला ठेवलेली, त्याच्यामुळे माझी छान गरम झाले. आता ह्याच्यामध्ये बेसन घेतलं, हे असं छानसं भाजून घ्यायचं. हे बघा, गॅस असा मिडियम करायचा आणि त्याच्यावरती हे असं भाजून घ्यायचं, छानसं खरपूस भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचा सेंट त्या ह्याच्यामध्ये छान येतो कचोरीमध्ये. हे बघा, आपण बाजारामध्ये ज्या भेटतात
त्या बाजारामधल्या असतात त्या बघा, त्या खूप त्याच्यामध्ये मुगाची डाळ वगैरे घातलेली असते, तर आपल्याला एवढं व्याप करणं शक्य नसतं. तर आपण झटपट अशी मुलांच्या डब्यासाठी किंवा आपण नाश्त्यासाठी सुद्धा आपण ही रेसिपी पटकन करू शकतो झटपट. आपल्याकडे हे साहित्य अवेलेबल असतंच, त्याच्यामुळं आपण हे साहित्य घरातलंच आहे. आपलं हे बेसन आपल्या घरामध्ये असतं, हे जे लसूण आहे, आलं आहे ते आपल्या घरी असतं, तिखट असतं, मीठ असतं, कोथिंबीर असते आणि आपल्याला ह्याच्यामध्ये मैदा नाही लागणार आहे. आपण बेसन घालणार आहे, त्याच्यामुळं गव्हाचं पीठ वापरणार आहे, त्याच्यामुळे गव्हाचं पीठ आपल्या घरामध्ये अवेलेबल असतंच. आपण त्याच्यामध्ये जिरं आणि थोडंसं तेल टाकून ते मळून घेतलं. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की रेसिपी कशी झाली आणि तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. हे बघा आपलं भाजत आलं, भाजत आलं. त्याच्यामध्ये जरी गिटल्या राहिल्या तर ह्याचा काही प्रॉब्लेम होत दुकान में नहीं जा रहा है, अभी सिटी में गया था लाइनर ब्रांड, उधर से पॉलिश पे मिलता था ना, वो हमारे मैं हमारा मिस्त्री क्या बोला, वो कट मारेगा ना तो प्रॉब्लम होएगा. सुनो मेरा छान भाजून घेतलं आपण. नहीं होता, मगर वो मिस्त्री क्या बोला, थोड़ा उसको पेपर मारो, छान वास सुगंध थोड़ा पेपर मारो ड्रम में अंदर मस्तच. उसको थोड़ा बोलो यार, ऐसा मत करो यार, आदमी परेशान रहता है. इतना तुम्हारे को इतना आता हे आपण काढून घेऊ. 5-50 का पेट्रोल चलता है बोला तुम्हारी गाड़ी में, पॉलिश पेपर लेके आने के. हम क्या गलत बोल रहे हैं? हमारे पास मजबूरी है, तो हमारे को मजबूरी का ऐसा फायदा नहीं उठाने का ना. हे बघा आपण भाजलेलं आहे. आता हे आपण काढून घ्यायचं. आता मी ह्याच्यामध्ये साहित्य घालणार आहे. बघा एवढं मी सगळं तिखट ह्याच्यामध्ये वापरणार आहे. म्हणजे लसूण आता मी घेतलेला एक 5-7 पाकळ्या थोडासा दबवून घेतलेला, तो मी सगळं घालणार आहे. ह्याच्यामध्ये भाजताना जर तुमच्याकडे तूप अवेलेबल असेल तर तुम्ही हे भाजताना बेसन तुम्ही सारण करताना तूपसुद्धा वापरू शकता. हे एवढं सगळं मीठ वापरणार आहे मी ह्याच्यामध्ये. गरम मसाला आणि हे जे आलं आहे ते मी किसून टाकलं. हे आलं किसून टाकायचं याच्यामध्ये. असं तुम्हाला हवं तसं, जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घाला, कमी हवं असेल तर कमी घाला. हे बघा मी याच्यात एवढा तुकडा ठेवला आहे किसून घेऊन. हे बघा आता ह्याच्यामध्ये मी एवढी सगळी कोथिंबीर ॲड करणार. आता हे जे सारण आहे हे सारण आपण एकत्र करून घ्यायचं. हे बघा हे गरम असतं तोपर्यंत जरा ह्याला मिक्स करून घ्यायचं. ह्याचं सेंट आहे तो छान येतो. हे बघा त्याचा थोडासा आपण असा गोळा तयार करून घ्यायचा. कट करायचं लक्ष देत नाही बेसन टाकायचं. त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालायचं याच्यामध्ये आणि हे आपण जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं. म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित आपल्याला हे सारण भरता येतं. आपण हे मळून घेऊया. हे बघा
थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं ॲड करत गेलो आणि असा हा छानसा आपण गोळा तयार केला आहे. हे आपलं सारण तयार आहे. हे आपली कणिक आहे छान भिजलेली आहे. आता हे आपण थोडंसं त्याला तेल लावून परत एकदा असं हे करून घ्यायचं, मळून घ्यायचं. हे बघा, आता ह्याचे आपण गोळे करायचे. हे बघा, तुम्हाला पाहिजे असं तुम्ही त्याचे गोळे करू शकता. हे बघा, मी एवढं केलं. तुम्हाला जसं भरायचं असेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. थोडंसं पीठ घ्यायचं आणि जसं आपण पुरणपोळीला भरतो सारण तसं ते एक उंडा करून छोटासा त्याच्यामध्ये घालायचं. हे बघा, हे सारण मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आणि ते मळून घेतलेलं. आता हे मी ह्याच्यामध्ये असं भरणार आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, असं भरून घेतलं आणि हे आता थोडंसं पीठ लावायचं हाताला जर चिटकत असेल तर, आणि हे असं बंद करून घ्यायचं. हे बघा, छानसं आपलं तयार आहे. हे आता असं पिठामध्ये करायचं, बुडवायचं आणि लाटून घ्यायचं. छोट्या छोट्याच करायच्या, जास्त पण मोठ्या नाहीत करायच्या. हे बघा, बघा आपलं तेल तापलेलं आहे. आपण थोडंसं गोळा टाकून बघायचं. हे बघा, आपल्याला तापलेलं आहे तेल. त्याच्यामध्ये हे मी सोडला. हे बघा, हे बघा, छान अशी तेलामध्ये फुगलेले आहे. हे बघा, छान त्याला कोटिंग झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी आधी थोडासा फुल गॅस केलेला आणि नंतर मी कमी केलेला. हे बघा, छान फुगलेलं आहे. आणि जसं आपण पुरीचं तळतो तसं हे थोडं आपण काय करायचं, गाऊन होईपर्यंत ते तळून घ्यायचं. हे बघा, मंद गॅसवरती मी हे तळते. फुल करायचं नाही, नाहीतर आपलं जे सारण असतं ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होत नाही. हे बघा, त्याचं थोडंसं तेल काढून घ्यायचं असं आणि ही आपली पुरी तयार आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या. हे बघा, छानसं मी त्या सगळ्या पुऱ्या होत्या त्या अशा पद्धतीनं तळून घेतल्या आणि आता आपण ह्या सर्वसाठी तयार आहे. तर मी ह्याची टेस्ट बघणार आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे बघा, तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता. खूपच छान अप्रतिम झालेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये जे सारण आहे ते पूर्णपणे शिजलेलं आहे आणि हे जे आहे वरचं कोटिंग ते खूप छान असं झालेलं आहे कडक. माझा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.